नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन परीक्षेसाठी इयत्ता दुसरी मंथन परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे ऑपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत। इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला जर बघितलं तर हे एकदम सोपे वाटतात, पण इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी अवघड असणारे हे शब्द इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, हे आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत। तर पहिला वर्ड आपण या ठिकाणी पाहणार आहोत गुड बॅड। गुड म्हणजे काय, चांगले, बॅड म्हणजे काय, वाईट, चांगले वाईट। हॅपी म्हणजे आनंदी, त्याच्या विरुद्ध सॅड म्हणजे काय, दुःखी। अप डाऊन, अप म्हणजे वरती, डाऊन म्हणजे खाली। त्यानंतर न्यू न्यू म्हणजे नवीन, नवीनचा विरुद्धार्थी शब्द काय, ओल्ड म्हणजे जुना, न्यू ओल्ड। ओपन ओपन म्हणजे उघडलेला, क्लोज म्हणजे बंद, ओपन क्लोज। डे नाईट, डे म्हणजे काय, दिवस, नाईट म्हणजे काय, रात्र। त्यानंतर पुढे आहे हॉट म्हणजे गरम आणि कोल्ड म्हणजे थंड। त्यानंतर कम म्हणजे येणे आणि गो म्हणजे जाणे। टॉल म्हणजे उंच आणि शॉर्ट म्हणजे बुटका किंवा लहान पाय। त्यानंतर यस म्हणजे हा, नो म्हणजे नाही। त्यानंतर राईट चा विरुद्धार्थी शब्द रॉंग, राईट म्हणजे बरोबर, रॉंग म्हणजे चुकीचा। बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे लहान। विरुद्धार्थी लो, हाय म्हणजे काय, उच्च आणि लो म्हणजे कमी। त्यानंतर फास्ट म्हणजे काय, वेगवान, फास्टच्या विरुद्धार्थी स्लो म्हणजे सावकाश। इनच्या विरुद्धार्थी शब्द आहे आउट, इन म्हणजे आत, आउट म्हणजे बाहेर। व्हाईट म्हणजे काय, पांढरा, ब्लॅक म्हणजे काळा, म्हणजे पांढरा काळा। व्हाईटच्या विरुद्धार्थी शब्द आहे ब्लॅक। त्यानंतर स्माइल म्हणजे हसणे, हसण्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे क्राय म्हणजे रडणे, स्माइल क्राय। ड्रॉप म्हणजे आपण काय म्हणतो की एखाद्याला गाडीवरून तुम्ही एखाद्याला ड्रॉप करता म्हणजे सोडता, आणि पिक म्हणजे उचलणे, म्हणजे सोडणे आणि उचलणे, ड्रॉप पिक। त्यानंतर डर्टी म्हणजे गलिच्छ, क्लीन म्हणजे स्वच्छ, म्हणजे डर्टी क्लीन। ड्राय म्हणजे कोरडा, वेट म्हणजे ओला। त्यानंतर सीट म्हणजे बसणे आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे स्टँड म्हणजे उभे राहणे। नियर म्हणजे जवळ आणि फार म्हणजे लांब, नियरच्या विरुद्धार्थी शब्द फार। प्रॉफिट म्हणजे नफा, त्याच्या विरुद्धार्थी शब्द लॉस म्हणजे तोटा। त्यानंतर ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य। फॅट म्हणजे जाड आणि थिन म्हणजे पातळ। म्हणजे हे जे विरुद्धार्थीचे शब्द आहेत इयत्ता दुसरीच्या मंथन परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। अशाच प्रकारचा म्हणजे मंथन मध्ये 1 मार्काला ऑपोजिट वर्ड हा यामधलाच विचारला जाणार आहे। त्याच्यामुळे हे प्रश्न म्हणजे हे जे ऑपोजिट वर्ड आहेत ते विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत। एकदा आपण परत एकदा पाहूया। हायचा विरुद्धार्थी शब्द आहे लो, फास्टचा विरुद्धार्थी शब्द आहे स्लो, इनचा विरुद्धार्थी शब्द आहे आउट, व्हाईटचा विरुद्धार्थी शब्द आहे ब्लॅक, स्माइलचा विरुद्धार्थी शब्द आहे क्राय, ड्रॉपचा विरुद्धार्थी शब्द आहे पिक, डर्टीचा विरुद्धार्थी शब्द आहे क्लीन, ड्रायचा विरुद्धार्थी शब्द आहे वेट, सीटचा विरुद्धार्थी शब्द आहे स्टँड, नियरचा विरुद्धार्थी शब्द आहे फार, प्रॉफिटचा विरुद्धार्थी शब्द आहे लॉस, ट्रूचा विरुद्धार्थी शब्द आहे फॉल्स आणि फॅक्टचा विरुद्धार्थी शब्द आहे थिन। हे जे विरुद्धार्थीचे शब्द आहेत ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाठ करायचे आहेत। नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण असेच इयत्ता दुसरीच्या मंथन परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्न आपण पाहणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे। धन्यवाद।